वारीमध्ये 11 लाख यात्रा असती, लाखो वारकरी येतात. अरे एवढा मोठा सोहळा आहे, पण कोणाला निमंत्रण नाही. 18 पगड जातीचे वारकरी आहेत, पण कधी वाद नाही. लाखो वारकऱ्यांचा सोहळा आहे, पण एकही उपाशी नाही. 80 वर्षे चालणाऱ्याचं वय, पण कसलाही त्रास नाही. वारा पावसाचा सामना करून यांना पुढे जायचंय, पण कसली मनामध्ये चिंता नाही. 100 गावची माणसं आहेत, पण त्यांच्या मनामध्ये दुजा आणि भाव नाही. आणि हा मोठा म्हणजे वारकरी संप्रदाय. वारी करत जा, जीवनामध्ये एक तरी वारी झाली पाहिजे. वहिनी भिकारी पण पंढरीचाच वारकरी. मला भिकारी जन्म तरी झाले पांडुरंगा, पण मी तुझी वारी एकही चुकवणार नाही. एक वारी करणार, पण जकासत लेट पण थेट घातलीच पाहिजे. आणि जर संत उंत काही नसते ना, संत देव हे नसते ना, तर या महाराष्ट्रात किती पाप झालं असतं, भारतात किती पाप आहे. आणि काय अन्याय चालू आहे आपल्या हिंदूवर. 22 एप्रिलला ते जम्मू काश्मीरमध्ये, जम्मू पहलगावमध्ये, आणि तिथं आतंकवादी आले आणि सांगितलं हिंदू कोण आहेत, म्हणले धर्म कोणता आहे तुमचा. ते लोक म्हणले आमचा हिंदू धर्म म्हणले. आणि तिथं आतंकवादीने त्यांना गोळी घातली. जर धर्म विचारून जर गोळी घालत असताल, धर्म विचारून जर गोळी घालत असताल, तर आपल्या हिंदूला एकत्र येण्याची ही काळाची गरज आहे. आतापर्यंत नव्हती एकत्र हिंदू, पण आता यायची गरज आहे. अरे त्या जम्मू काश्मीर मध्ये लग्न झालं काल परवा एप्रिलमध्ये, पण त्यांना ते मृत्यू भेटला. त्या मालकाला, त्या बाईला काय वाटलं असेल. अरे आणि मोदी साहेबांना विनंती आहे, सैन्यही तुमचाच आहे, बॉर्डरही तुमचेच आहे, मग पाकिस्तान मधून भारतामध्ये लोक येतातच कशी. आणि मोदी साहेबांना विनंती आहे, एक दिवस तुम्ही पाकिस्तान मध्ये असा हल्ला करा, जर 100 वर्ष जरी विचार केलं तर पाकिस्तानचा हल्ला करायचा, तरी सुद्धा पाकिस्तानवर असा काटा आला पाहिजे. धर्म बदलला नाही, आणि धर्म कोणी नाही बदलला, आणि यांनी कोणाला नाही शिकवलं, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. त्यांच्यात औरंग्याने डोळ्यात घातलं, नमक टाकलं, कातडी छल्ले, अरे डोळ्यात घातलं, जीभ काढली, नख काढले, तरी सुद्धा धर्मवीर छत्रपतींनी आपला मरणदान केलं धर्माला. धर्म बदलू नका. आपला हिंदू समाज हे आपल्याला मोठं करायचे. कोणता आहे हिंदू, थर्र कापले पाहिजे. एवढी ताकद हिंदू मध्ये, पण सर्व एकत्र येण्याची काळाची गरज आहे आता. विधाला 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग. नाही बेटी, ते सकाळपासून चहा घेतले नाहीत, ते कॉफी घेतली नाहीत, आणि ते नाश्ता केले नाहीत, आणि ते कोणाशी बोलत नाही, आणि ती तिथेच बसून आहे. तू घे जेवून. काय गाई, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते, आणि संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना.
आणि बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळची 11 वाजू देते. अख्ख्या घराला झोपू देते ना आपल्या बापाच्या खोलीत जाते आणि बापाच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय मुलगी खालीस बेटी खालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा. बाबा बाबा हात पाय छपून देऊ का बाबा. बाबा बाबा डोक्याला आपण देऊ का बाबा. बाबा बाबा खायला करून काय देऊ का बाबा. बाबा बाबा डॉक्टरला पण आणू का बाबा. बाबा आख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतच उठून बसला आणि मुलीला कवटाळला आणि मुलीने विचारलं की का लढता बाबा का लढता. बेटी जेव्हा माझी माई मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून मला सुख भेटलं नाही. बेटी तू कधी कधी येतेस माझ्या तोंडावरून हात फिरवतेस आणि मला असं वाटते की पांडुरंगा आणि ही माझी लेक नाही ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. अरे म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या आणि मुलगीच्या सासरला नांदायला जात असते ना 1 वर्षात बाप 65 सारखा दिसतो आणि एवढा मोठा खड्डा आपल्या बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या कोणाची लेक असू द्या आणि कोणाची ताई असू द्या ज्यावेळेस ती नवरीची कपडे पदार्पण करते ना त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस खडखडून मिठी मारते सांगते दादा दादा तू या घरचा करतायस रे दादा. तू जर काम केलास ना दादा अख्खा परिवार जगेल आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा. अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बाप्पाकडे ते बाप्पाला कडकडून मिठी मारते सांगते बाबा येतो बर का बाबा येतो बर का रे. तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे कारण नाही बाप. अरे जे बापानं तर हाताच्या फुडासारखं सांभाळ केलं जे बापानं नानाचं मोठं केलं जे बापानं बोलतो चालवायला शिकवलं आणि तीच मुलगी आज 1 तासात गेली म्हणून बाप लढतो. काही लोक म्हणले हो का हो तुमच्या मुलीच्या लग्नाला खूप खर्च झाला. तो काय म्हणतो ऐका तो म्हणला हो खर्च होऊ द्या हो पण माझी मुलगी चांगल्या घरी आहे. बाप ढसा ढसा लढायला लागला. अरे जेव्हा ती मुलगी 1 पाऊल पुढे टाकते मागे परतून पाहते आणि 2रा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते मन कन्या सासुऱ्यासी जाय